अनुसूचित जाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। बदर समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व सरकारने चालू केलेली मेगा नोकर भरती तातडीने स्थगिती करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे। यासाठी जिल्हाभरातील मातंग समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित समाजाला न्याय, सामाजिक वंचित जातीला सामाजिक न्याय, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। उपवर्गीकरण या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावं यासाठी मातंग समाजाच्या कार्यकर्त्याची समाजाची भावना अत्यंत तीव्र आहे आणि त्या माध्यमातून हा निर्णय तातडीने या महाराष्ट्रात लागू करावा या दृष्टिकोनातून एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी समाजाच्या वतीने करण्यात आले। मुद्दा असा आहे की गेल्या 30-40 वर्षापासून समाजाची एकमुखी मागणी होती या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण झालं पाहिजे, परंतु ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असताना शासनाने मध्यंतरी 9 सालवे आयोग नेमला। त्याचा आयोगाचा अहवाल शासनाने त्यातल्या काही मागण्या शासनाने स्वीकारल्या असल्या तरी आबाकडूची मागणी या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली नव्हती। मीनवाईल मधल्या दरम्यान या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितले की अनुसूचित जातीचं वर्गीकरण उपवर्गीकरण या देशामध्ये लागू झालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि त्या राज्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी टाकण्यात आली। आणि हा निर्णय झाल्याच्या नंतर देशामध्ये प्रामुख्यानं तेलंगणा असेल, या ठिकाणी पंजाब असेल, हरियाणा असेल, आता नुकतंच कर्नाटक असेल, आंध्र असेल, या सर्व राज्यामध्ये या ठिकाणी उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याचं काम तिथल्या शासनाने त्या ठिकाणी केलं। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जो की आपण या ठिकाणी सांगून घेतो की हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, परंतु दुर्दैवानं अजूनही या ठिकाणी उपवर्गीकरणाचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला नाही। तो तातडीनं व्हावा अशा प्रकारची मागणी आमच्या सर्व समाजाची अतिशय तीव्र आहे आणि या दृष्टिकोनातून शासनाने बदर समिती या महाराष्ट्रामध्ये नेमली होती। बदर समितीनं आपला अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे या ठिकाणी सादर केला, परंतु हे सादर अहवाल झाल्यानंतर देखील या ठिकाणी शासनानं परत एक उपसमिती त्या ठिकाणी नेमण्याचं काम केलं। अग्रवाल या सचिव स्तरीय एक समिती त्यांनी या ठिकाणी नेमलं आणि त्याला 1 महिन्याचा कालावधी दिला। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींचं काय म्हणणं आहे हे ऐकून आम्हाला तातडीने 1 महिन्यामध्ये अहवाल त्या ठिकाणी सादर करावा अशा प्रकारचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे। निश्चितच हा खरं म्हणजे या अहवालमध्ये या ठिकाणी जी एक समिती नेमलेली आहे, खरं म्हणजे याची गरज नव्हती। बदर समितीने अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल या ठिकाणी शासनाला दिलेला होता, परंतु काही जरी असलं तरी हा निर्णय तातडीने या ठिकाणी लागू करावा अशा प्रकारची आमची भावना आहे। शासनाकडे आमची सातत्यानं मागणी राहिली आहे की जोपर्यंत उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये जी काही मेगा भरती या ठिकाणी चालू आहे ती मेगा भरती तातडीनं या ठिकाणी स्थगिती त्याला द्यावी आणि ही आमचं उपवर्गीकरण झाल्याच्या नंतरच ही मेगा भरती या ठिकाणी करावी अशा प्रकारची मागणी आमची शासनाकडे या ठिकाणी